लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय आणि कालचा एपिसोड न त्यांनी जवळजवळ 3:30-4 ला टाकला होता. कालचा भाग न मंडळी त्यांनी कालच्या भागात काही म्हणजे काहीच दाखवलं नव्हतं, पण त्या मनाने आजचा भाग छान दाखवलाय बरं का. तर काल शेवटी शेवटी त्यांनी असं दाखवलं होतं की नंदिनीला क्रेविंग्स होत आहेत, तिला एक नॉनव्हेज डिश खायची आणि नेमका त्यांच्याकडे असा एक वार आहे ज्या वारी मानिनी नॉनव्हेज डिश बनवू देत नाही, पण नंदिनीला खायचं खायचं म्हणजे खायचंच आहे बाबा. रात्रीचे 3 का 5 वाजलेत समथिंग सकाळ सकाळचे आणि नंदिनी जीवाला खूप इन्सिस्ट करते की जीवाने तिच्यासाठी ते पापलेट बनवावं. जीवा फायनली हो नाही करता करता ऍक्च्युली बाहेर विकत आणायला जातो बरं का. त्यावेळेला त्याला भेटलं नशीब आहे त्याचं आणि किचन मध्ये जाऊन बनवतो सुद्धा आणि नंदिनीला कळवतो सुद्धा की ते बनवणं झालंय त्याचं. म्हणून नंदिनी मग किचन मध्ये जाते. त्या सुगंधामुळेच तिला लई भारी वाटत असतं. तिला क्रेविंग्स होत आहेत ना, आत्ताच्या आत्ता हवंय असं तिचं झालंय. नंदिनी ते सगळं रेसिपी बघते जीवाची आणि तिच्या तोंडाला अजून पाणी सुटलंय बरं का. जीवा म्हणत असतो की नंदिनी, अगं तुझ्यासाठी ते पापलेट आणायला इतका त्रास झाला काय सांगू, पण तिथे गेल्यावर मी कन्फ्युजच झालो ग. अगं तिथे खूप सगळं होतं, म्हणजे बोंबील म्हणू नको सगळे त्याने ना नॉनव्हेज पदार्थाचे नावं घेतलेत बरं का. नंदिनी म्हणत असते जाऊ द्या ना, नंतर गप्पा मारणं, मला ते खायचंय हो आधी. जीवा खूप पल्लाळ गप्पा हाणत असतो नंदिनीशी. त्याने पापलेट घेताना काय भावाची घासाघीस केली ते सगळं तो नंदिनीला सांगत असतो, पण नंदिनीला मात्र त्या पापलेट खायची घाई झालेली आहे बरं का. शेवटी नंदिनी म्हणते जीवा द्या ना, मला आता भूक लागली आहे. किती छान बाई मला नवरा मिळालाय, नशीबच काढलंय मी, द्यावं जीवा मला भूक लागली आहे. जीवा म्हणतो अरे हो हो ते महत्वाचं आहे. आणि फायनली नंदिनीसाठी जीवाने ते सर्व केलं बरं का. आणि त्याने तिला प्रेमाने भरवून म्हणजे खाऊ घातलेलं आहे. प्रेक्षकांनो, त्यांना हे दाखवायचंय या सीन मध्ये की नवरा बायकोसाठी अगदी वाटेल ते करू शकतो, बायकोची सगळी इच्छा पूर्ण करू शकतो. आणि त्याने एवढ्या रात्री जाऊन या नंदिनीसाठी ते पापलेट आणलं आणि तिला खाऊ घातलंय करून बरं का. आता नंदिनी त्याचे छान गालगुच्चे घेते, बॅकग्राऊंडला आपल्याला लग्नानंतरचं गाणं ऐकू येतंय. छान मजा केली आहे या दोघांनी, पण आता आता या दोघांना सजा मिळते बरं का. ते असं झालंय की आता मानिनीला या सगळ्याचा सुगंध यायला लागतो ना सकाळी उठल्या उठल्या, पण आता यांना सगळ्यांना ते आवर-सावर करायचंय बरं का. म्हणजे जीवाला आणि नंदिनीला आता ते सगळं कसं लपवून ठेवायचं, काय करायचं या बाबतीत त्यांची धांदल उडते बरं का मंडळी. छान दाखवलाय त्यांनी आजचा हा भाग. आता इथे तुम्ही गाणंच ऐकलंय बरं का नंदिनी आणि जीवावर. जीवा आता तिचे लाड करतो, तिला खाऊ घालतो, हे सगळं त्यांचं चालू होतं. इकडे मानिनी अंघोळ करून आलेली असते पहाटे पहाटे आणि तिला सकाळी सकाळी पापलेटचा वास येतो. ती विचार करते आजच्या वारी कोण करतंय स्वयंपाक घरात नॉनव्हेज डिश, ते पण सकाळी सकाळी. काय पोरं आहेत हे, वार पण पाळत नाहीत का. पण आता सहज नंदिनीचं लक्ष जातं. अहो 6 वाजले, आईंची येण्याची वेळ झालीये. अहो आईंना कळलं ना आजच्या वारी आपण नॉनव्हेज केलं तर आपली काही खैर नाही. जेव्हा म्हणतो अगं नाही 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 असं काही होणार नाही, तू चिल राहा ग जरा. मग नंदिनी म्हणते नाही नाही, माझी आई म्हणते माशाचा वास, प्रेमाची आस आणि माशाचा वास लपून राहत नाही. जीवा गडबडतो आणि म्हणतो अरे बापरे आता काय करायचं. तेवढ्यात मानिनीचा आवाज येतो बरं का. आशा असं म्हणून मानिनी किचन मध्ये येत असते आणि मग या दोघांची जे धांदल उडते ना, ते विचारूच नका. नंदिनी आणि जीवा असे एकदम त्यांनी फास्ट फॉरवर्ड कॅसेट लावली. आता काय करायचं काय करायचं, लगेच ही भांडे घासून घेते. आता त्याने ते राहिलेलं कचरं बिचरं गपचूप हातात घेतलं, खिशात टाकलं आणि तो फेकायला चाललेला असतो. आणि त्याच्या तो फेकून येतो बरं का, पण त्याच्या हाताला तो घाणवास लागलेला असतो. मानिनी त्याला पकडते, पण डोंट वरी प्रेक्षकांनो, यांची चोरी अजून पकडल्या गेली नाहीये. मानिनी किचनमध्ये येऊस्तोवर यांनी सगळी सारवासारव केली आहे. मानिनी येते आणि जीवाकडे अशी वळवून बघत असते. मा- जीवाच्या हाताने मगाशी एक कचरं खाली पडलेलं असतं बरं का. मानिनी आल्या आल्या त्याने मानिनीचं लक्ष नसताना पटकन ते खिशात घातलंय. मानिनी येऊन विचारते काय रे जीवा, पापलेटचा वास येतोय का स्वयंपाकघरातून सकाळी सकाळी. जीवा घाबरतो आणि म्हणतो छे, काहीतरीच बोलत असते का तू आई. काही नाही काही नाही तसं काही नाहीये. अगं स्वयंपाकघरात कोण सकाळ सकाळ करणार आहे ते नॉनव्हेज. अगं तुझं ना ते यांच्यासारखं झालंय, कोणते ते 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 बाबा 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 ते. मानिनी म्हणते काय बोलतोय जीवा. जीवा म्हणतो अगं काही आपलं महत्वाचं काय आहे, काही चमचमीत वास येत असतात तुला, पण दुसरं काहीतरी खायचं असतं ना आजच्या वारी. मानिनी म्हणते काय बडबडतोयस जीवा, हातात काय आहे तुझ्या, खिशात काही ठेवतोयस का. जीवा गडबडून म्हणतो नाही नाही कुठे काय आहे. मानिनी म्हणते अरे बघू दे मला तुझा हात बघू दे. जीवा म्हणतो अगं जा ना म्हातारे, ते देव तुझी वाट बघतायत ना, तुला देवपूजा करायची असते ना. मानिनी म्हणते चल, सकाळचं रुटीन माहिती नाहीये का जीवा तुला, मी देवपूजेच्या आधी दूध तापवायला ठेवत असते.
जीवा म्हणतो, "ए चल, एवढं काय उलटं करायचं ना एखाद दिवशी आणि हे काय झालंय तुझ्या पायाला?" जीवा गडबडतोय बरं का आणि त्याला काही समजे ना काय चाललं काय नाही. तो नंदिनीला खुणवत असतो, "झालं का तुझा सारवा सारव" आणि ते हातातलं ते कचरं दाखवत असतो तिला, की हे राहिलं म्हणून. नंदिनी म्हणत असते, "फेकून द्या ते पटकन." त्याने ना मानिनीचं लक्ष नसताना ते किचनमध्ये फेकलं आणि नंदिनीने ते डस्टबिनमध्ये टाकलंय. मानिनी म्हणते, "तुझ्या हातात काय रे? दाखव बरं मला." त्यावर जीवा उत्तर देतो, "मी माझ्या बायकोलाच दाखवतो सकाळी-सकाळी हात, बाकी कोणाला दाखवत नाही." आता तेवढ्यात नंदिनीकडनं चमचे पडतात खाली. मानिनी म्हणते, "अगं बाई, कोणीतरी आहे वाटतं स्वयंपाकघरात. चमचा?" जीवा म्हणतो, "ए आई, चमचा पण उठला असेल ना सकाळी-सकाळी." मानिनी म्हणते, "हो का? काय बोलतोय जीवा?" असं म्हणून मानिनी शिरते स्वयंपाकघरात. तिथे आंबे कापून ठेवलेले असतात बरं का. नंदिनीने मुद्दाम ते सगळं वास झाकण्यासाठी तिने आंब्याचा सुगंध तिथे पसरवलाय आणि नंदिनी दिसल्या-दिसल्या मानिनी म्हणते, "तू काय करतेस इथे नंदिनी?" आणि जीवाला चापट मारते. "काय रे गधड्या, नंदिनीला कशाला पहाटे उठवलंयस? काय गं नंदिनी, सकाळी-सकाळी उठलीस, बरी आहेस ना?" "बाई, आंब्याचा सुगंध सुटलाय. तुला आंबा नाही ना खाता येते?" नंदिनी म्हणते, "आई, खाता येत नाही पण सुगंध घेता येतो ना." नंदिनी जीवाला खाणाखुणा करते आणि म्हणते, "ओके आहे ना सगळं जीवा?" जीवा म्हणतो, "हो, हो, ओके, ऑल ओके, ऑल ओके." मानिनी म्हणते, "ऑल ओके काय? काय, काय?" नंदिनी म्हणते, "अहो आई, ऑल ओके म्हणजे यांनी अजून अंघोळ नाही केली ना म्हणून." मानिनी म्हणते, "ए जीवा थांब, तुझा हात दाखव मला, मला तुझे हात बघायचे." मानिनी संशय घेत असते जीवावर, की तो काहीतरी लपवतोय. पण जीवा मात्र बरोबर कल्टी मारतो बरं का तिथून आणि म्हणतो, "नाही, नाही, 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 माझ्या हातात काही नाहीये. चल, चल, मला अंघोळीला जायचंय." असं म्हणून तो पळाला. मानिनी म्हणत असते, "हा ना काहीतरी लपवतोय बरं का माझ्यापासून गधडा कुठला, काहीतरी लपवतोय." तेवढ्यात नंदिनीने चहा दिला बरं का मानिनीला. मानिनी म्हणते, "अगं बाई, चहा पण केलास का? छान वाटतंय हां, चहा सकाळी-सकाळी." "अगं, चहाचा वास फक्कड आहे, पण मगाशी फिशच्या वासाने मला गोंधळून टाकलं होतं गं. आजच्या वारी आपल्याकडे चालत नाही गं नॉन-व्हेज, पण उद्या नक्की चालेल." नंदिनी म्हणते, "आई, उद्या पण खाईल मी." मानिनी म्हणते, "उद्या पण म्हणजे?" नंदिनी म्हणते, "अहो, काही नाही, काही नाही. कुठे काय? घ्या ना तुम्ही चहा, घ्या." मानिनी म्हणते, "तू घे ना चहा." नंदिनी म्हणते, "हो आई, मी पण घेते हां." मानिनी चहा पिऊन म्हणते, "मस्त झालाय हां चहा नंदिनी." आता इथून पुढचा सीन दाखवलाय त्यांनी वसू आत्याचा. विजय आणि वसू आत्याचा सीन आहे. हा विजय किती मध्ये-मध्ये करतोय यांच्या फॅमिलीच्या, किती ओव्हर वाटतंय ते प्रेक्षकांनो. वसू आत्या म्हणतात विजयला, "घ्या विजयराव, ज्यूस घ्या." अहो, रम्याचा फोन आला होता मला मगाशी. ती विचारत होती, "विजयराव कसे आहेत?" नाही म्हणजे मी म्हटलं तिला, "विजयराव मस्त मजेत आहेत." पण "काय हो विजयराव, तुम्ही रम्याला मिस करताय की नाही? तुम्ही पन्ह नाही प्यालात. प्या ना विजयराव, पन्ह प्या ना." "अहो, त्याच्यात काही कलिंगडाचं ज्यूस मिक्स नाही केलंय बरं का मी." "काय झालं विजयराव, राग आला का तुम्हाला माझ्या बोलण्याचा?" विजय म्हणतो, "तुमचं जाऊ द्या हो, त्या काव्याचं." लगेच वसू आत्या म्हणतात, "नाही, नाही, कशाला तिचं मनावर घेताय, द्या सोडून विजयराव." विजय लगेच म्हणतो, "मी सोडून देत नसतो आई, माझा इगो जपत असतो मी. या पन्ह्यावरूनच बोलली ना ती काव्या मला. मला ना आता त्या काव्याला दुसरा धक्का द्यायचा आहे. मी बोललो होतो रम्याला मिसकॅरेजबद्दल." वसू आत्या म्हणतात, "अहो, एक प्लॅन फसला ना तुमचा, दुसरा प्लॅन करा. अहो, असा प्लॅन करा, कोणाला काही कळता कामा नये." म्हणजे बघा हं, मिसकॅरेजवरून आठवलं, की तो धनंजय आला होता, काव्याचे वडील हो. ते सांगत होते सगळ्यांना, की काव्या आणि नंदिनीच्या आईचं 2दा-3दा मिसकॅरेज झालं म्हणे, काळजी घ्या, असं तुमच्या बाबतीत होईल वगैरे, वगैरे बडबडत होता काहीतरी. त्यावर विजय म्हणतो, "असं होऊ शकतं?" वसू आत्या म्हणतात, "बाबा मला काही माहिती नाही, हे अनुवंशिक वगैरे असतं का? त्याची काही कल्पना नाही." पण तो म्हणत होता धनंजय, "काळजी घ्या" वगैरे बडबडत होता. विजय लगेच मांडी घालून म्हणतो, "असं असेल तर माझ्याकडे एक प्लॅन आहे." म्हणजे एक प्लॅन असा आहे, त्यामध्ये फक्त काव्या सोडून बाकी सगळे घराबाहेर गेले पाहिजे. मास्टर माइंडचा मास्टर प्लॅन ऐकायचा आहे का तुम्हाला? मग वसू आत्या म्हणतात, "त्यासाठीच तर बसले ना मी इथे." आता विजय त्याच्या नाकाला हात लावून त्यांना प्लॅन सांगतो, पण तो आपल्याला ऐकवला नाहीये. ह्याच्या नाकातही काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटतं प्रेक्षकांनो. हा नेहमी नाकाला हात लावत असतो बिचारा. असो, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. इथे पर्सनल बोलायचं काही इंटेन्शन नाहीये. गंमत-जंमत म्हणून आपण एक एंटरटेन करत असतो आपल्या रिव्ह्यूमध्ये, तसंच काहीसं. प्रेक्षकांनो सॉरी. काल तर मला प्रेक्षकांनो झोप सुधरतच नव्हती. 4 वाजता हा रिव्ह्यू आला आणि संध्याकाळी 5:00-5:30ला ना माझ्या मुलांचा पोहण्याचा क्लास असतो. तिथे छोटी मुलगी जाते ना, त्यामुळे मला तिच्यासोबत जावं लागतं. ती जरा घाबरते ना म्हणून. त्यामुळे मला कालचा रिव्ह्यू देता आला नाही आणि काल खरंच काही म्हणजे काहीच दाखवलं नाही त्यांनी मालिकेत बरं का. मला काही असं विशेष वाटला नाही कालचा एपिसोड, म्हणून मी दिलाच नाही. असो, तर आता आजचा एपिसोड मात्र खरंच खूप खास आहे आणि यानंतर बाईचा आशीर्वाद एन्जॉय करा बरं का. तर काव्या नंदिनीची आई आली आहे बरं का खूप दिवसानंतर. या आल्यानं की छान वाटतं बरं का. मानिनी म्हणते, "बरं झालं बाई तुम्ही आलात शारदाताई. अहो जरा पोरींना समजवा बरं. काव्याला सांगत असते मी, इतका अभ्यास करू नको.
मग जा क्लासला, ऑनलाईन करत जा. पण बाई ऐकतच नाही पोरी. सगळं हातात देते बरं का मी पोरींना, पण पोरी ऐकतच नाही. बरं झालं बाई तुम्ही आलात ना, आता समजावून सांगा हां त्यांना. एवढ्यात विजय येतो बरं का या शारदा काकूंसमोर आणि म्हणतो, "तुम्ही शारदा काकू का?" शारदाताई म्हणतात, "हो, मीच शारदा." विजय म्हणतो, "किती दिवसापासून तुम्हाला भेटायची इच्छा होती. विचारायचं होतं." नाही तुमच्या या दोन्हीही ज्या मुली आहेत ना, केवढी विल पॉवर आहे त्यांच्यामध्ये. तुम्हाला बघितल्यावर उत्तर मिळालं बरं का. पण काळजी घ्या बरं का तुमच्या मुलींची. कसं आहे ना, स्वात्या ना तुमच्या मिसकॅरेजचं कळलं ना, मानिनी चिडून म्हणते, "एक्सक्यूज मी विजयराव, काय पद्धत आहे तुमची ही बोलायची?" विजय म्हणतो, "बापरे, बापरे! सॉरी, सॉरी. माझं चुकलं का काही? नाही म्हणजे मला काळजी वाटली म्हणून बोललो हां. काळजी घ्या हां तुम्ही." त्यावर मानिनी म्हणते, "होय का?" विजय लगेच म्हणतो, "तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा ना, काव्य आणि नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दल." "बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. निघतो हं मी. भेटू आपण परत." लगेच त्या शारदाताईंना नमस्कार काय करतो, निघून काय जातो. एवढं कोणी मध्ये-मध्ये बोलतं का हो प्रेक्षकांनो? किती ओव्हर वाटतंय ते. म्हणून सहज म्हटले बरं का. विजय नमस्कार करतो आणि मानिनीला म्हणतो, "येतो हं आई." तेवढ्यात नंदिनी येते बरं का खाली. मग ही मानिनी म्हणते, "तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ हं शारदाताई. आपल्या पोरींचं सगळं छान होणार आहे." नंदिनी आईला बघून सरप्राईज होते, आनंदित होते आणि म्हणते, "अगं आई कधी आलीस तू?" मग शारदाताई म्हणतात, "अगं अभिनंदन करायला आले होते तुमचं. जावई बापू कुठे आहेत?" नंदिनी म्हणते, "आई झोपलेत ते." मानिनी म्हणते, "झोपला? झोपला कसं काय? आत्ता तर उठला होता ना तो?" नंदिनी म्हणते, "अहो आई ते जरा दमलेत म्हणून." मग मानिनी म्हणते, "बसा बाई गप्पा मारा हां तुम्ही, मी आलेच चहा टाकून." शारदाताई काळजीने लेकीची विचारपूस करतात. "काय गं नंदिनी बरी आहेस ना बेटा? काही त्रास नाही होते ना? काही मळमळतंय का? पण बघ तुला म्हटलं होतं ना मी, काही गोष्टी मेडिकल सायन्सच्या पलीकडे असतात." "ए बेटा मला खूप आनंद होतोय. मी धुंदा आजी होणार आहे." "नंदिनी, मी तुझ्यासाठी आणि काव्यासाठी काहीतरी आणलंय बरं का." आता काव्या आणि नंदिनी त्यांच्या बेडरूममध्ये गेल्यात. म्हणजे आता तिकडे जाऊन या मायलेकी गप्पा मारतायत. या त्यांच्या आईने त्यांना दोघींना सेम सेम गाऊन का टॉप काहीतरी आणलंय बरं का. आता त्या विचारतात, "आवडलं का गं पोरींनो?" काव्या आणि नंदिनी म्हणतात, "आई खूप छान आहे." शारदाताई म्हणतात, "आजकाल ना पोरींनो आमच्यासारखं काही राहिलं नाही गं. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पोरी छान कम्फर्टेबल ड्रेस घालतात आजकाल. म्हणजे घातलंच पाहिजे म्हणा असं. प्रेग्नन्सीमध्ये फॅशन करावी की." काव्या म्हणते, "ए ताई हे खूप छान आहे. किती सेम सेम आहे ना?" मग आता या शारदाताई काव्या आणि नंदिनीची पापी घेतात बरं का. मुलगी कितीही मोठी झाली ना तरी आईसाठी ती छोटीच असते ना प्रेक्षकांनो. शेवटी आई ती आईच असते. शारदाताई म्हणतात, "ए पोरींनो, माझ्या बाबतीत जे झालं ना ते तुमच्या बाबतीत होणार नाहीये बरं का. उगाच दोघी जणी तसा विचारही मनात आणू नका." काव्या म्हणते, "नाही गं आई, आम्ही काही असे विचार करत नाही. तू टेन्शनच घेऊ नकोस. जे होणार आहे ना ते माझ्या बाबतीत होऊ दे, ताईच्या बाबतीत." आता ती पुढे काही बोलणार काव्या. तेवढ्यात नंदिनी म्हणते, "श्श काव्या, काही काय अभद्र बोलतेस? अजिबात असं काही बोलायचं नाही हां. आपल्या दोघींच्याही हातात आपले बाळं सुखरूप असणार आहेत. असा अभद्र विचार नाही हं करायचा. नाहीतर पार्थकडे कंप्लेंट करेल मी." काव्या म्हणते, "बरं ताई, नाही करणार." मग शारदाताई विचारतात, "पार्थ कुठे गं काव्या? पार्थराव कुठे आहेत?" काव्या म्हणते, "अगं आई ऑफिसमध्ये त्यांची कामं वाढली आहेत. रम्याची रिप्लेसमेंट शोधतायत ते." आज पार्थला रम्याची रिप्लेसमेंट पण मिळाली बरं का. एक मस्त चुणचुणीत पोरगी त्याने सिलेक्ट केली आहे. पण मला ना प्रेक्षकांनो प्रश्नच पडलाय. पार्थच्या भोवतीच एवढ्या बायका कशा काय फिरतात ओ? जीवाच्या भोवती थोड्याशा फिरल्या तर चालतील ना. म्हणजे पण पार्थच्याच मागे सगळ्या बाया लावतात हे. इकडे पार्थ कंटाळलेला असतो बरेच इंटरव्ह्यू घेऊन आणि विचार करत असतो, "अरे देवा! मला का मिळत नाहीये रम्याची रिप्लेसमेंट?" तेवढ्यात आता एक मुलगी येते, खूप मॉडर्न मुलगी आहे बरं का, ती पण चुणचुणीत आहे. ती आल्या-आल्या म्हणते, "हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी दिव्या." काव्याचं दिव्या केलं बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. अरे देवा! आता मालिकेत अजून काय-काय दाखवणार आहेत ते देवाच ठाऊक. पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. इकडे मानिनीबाई बिचाऱ्या कणिक तिंबायला घेतायत. तेवढ्यात तिथे मिथून काका येतात आणि विचारतात मानिनीताईंना, "ताई वहिनी तुमचं काम जरा जास्तीच वाढलं का आज?" मानिनी म्हणते, "हो ना भाऊजी, आशाच्या बोटाला कापलं गेलंय. त्यामुळे तिला मी म्हणलं राहू दे, मी करते सगळं." "काय हो भाऊजी, काय म्हणताय पण तुम्ही?" मिथून काका म्हणतात, "अहो काही नाही वहिनी, सहजच आपलं." "नाही म्हणजे तुमच्या मागे आज फारच राडा आहे बरं का." मानिनी म्हणते, "तुम्ही बोला ना भाऊजी, काय म्हणताय?" मिथून काका म्हणतात, "अहो वहिनी, आपल्या श्रेयाचा फोन आला होता." मानिनी म्हणते, "कशी आहे श्रेया? मजेत ना?" मिथून काका म्हणतात, "हां, मजेत आहे तशी पोरगी." मानिनी म्हणते, "तिला सुट्ट्या लागल्या असतील ना भाऊजी, तिला बोलवा ना घरी." त्यावर मिथून काका म्हणतात, "अहो तिचं ते वर्कशॉप का काय आहे?" "अहो वहिनी, तिच्या हॉस्टेलची फी भरायची आहे. माझ्या चेकचं ना जरा मागं पुढं होतंय. जरा 2 दिवसात येईल माझा चेक." पण लगेच मानिनी म्हणते, "हरकत नाही मिथून भाऊजी, तुमचं अर्जंट आहे का?" "नाही म्हणजे म्हणजे मी एटीएमला नाही गेले, मी कॅश नाही काढली. तुम्हाला जर अर्जंट असेल तर मी लगेच जाऊन काढून आणू का कॅश?" मिथून काका म्हणतात, "नाही, नाही अर्जंट नाहीये वहिनी, रात्री दिली तरी चालेल. मी विसरलो तरी तुम्ही विसरू नका हां. बरं येतो." असं म्हणून आता निघून जातो बरं का मिथून काका. पण विजयने ते बोलणं ऐकलंय.
विजयला कळलंय की मानिनी रात्री कॅश काढायला बाहेर जाणार आहे. विजय काव्याच्या बाबतीत काहीतरी विचित्र प्लॅन करतोय बरं का. असं ते निगेटिव्ह का दाखवतंय कळत नाहीये. पण काहीतरी कॉम्प्लिकेशन्स दाखवायचे आहेत त्यांना प्रेक्षकांनो आणि त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समधनं यांचं बाळ सुखरूप येईल असंच ते दाखवतील नंतर. या बाबतीत मला आहे जरा म्हणजे बघू काय होतं तसं पुढे. पण वाटतंय असं. इकडे ही मुलगी आली आहे बरं का दिव्या. पार्थला आल्या आल्या ती पाणी न मागता डायरेक्ट तो ग्लास उचलते आणि म्हणते, "हॅलो सर, मी दिव्या देशमुख. मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे." "काय उन्हाळा वाढलाय सर." असं म्हणून पार्थसाठी आणलेलं पाणी तिने स्वतःच पिलं बरं का आणि थँक पण म्हणते. पार्थ म्हणतो, "माझ्यासाठी दुसरा ग्लास आणाल का?" तिथे पिऊन दादा असतात ना, त्यांना सांगत असतो पार्थ. मग लगेच ती दिव्या म्हणते, ओ गॉड, आय एम सो सॉरी. हा ग्लास तुमच्यासाठी होता का सर? आय एम सो सॉरी." पार्थ म्हणतो, "हरकत नाहीये, ते आणतील माझ्यासाठी दुसरा ग्लास. तुम्ही बसा, सिट डाऊन, खाली बसा." दिव्या म्हणते, "हो सर, थँक मला ना सेटल व्हायचंय. म्हणजे माझी आई ना माझ्या मागेच लागलेली असते बघा. माझी आई म्हणत असते, लग्न कर, सेटल हो, स्टॉक मधली चांगली पोरं संपून जातील आणि आपल्या वाट्याला टकले पीसेस येतील. आता मला सांगा सर, मुलं म्हणजे मॉल मधले कपडे आहे का? माझ्या आईला कळतच नाही. मी सोडून दिलं सगळं आणि आता इथे आली आहे." पार्थला समजतच नाही नेमकं मध्ये बोलावं तर केव्हा बोलावं. हिची ट्रेन जी चालू झाली आहे ती चालूच झाली, पण इंटरेस्टिंग बोलते बरं का ही मुलगी. छान वाटतोय ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला? मग लाईक करायला विसरू नका मंडळी. दिव्या म्हणते, "सर, मी कोल्हापूर सोडून इकडे आलीये राहायला." पार्थ म्हणतो, "तुम्ही एकटे असतात का मग?" त्यावरती ही म्हणते, "नाही ना सर, मी एकटी नसते. रॉबिन असतो ना माझ्यासोबत. रॉबिन दिवसभर माझी आठवण काढत असतो. रात्री पण त्याला मीच हवी असते. तो जवळ येतो, मला चाटतो, त्याला भारी वाटतं. मला बघून तर त्याच्या तोंडातून लाळ गळते, लाळ." पार्थ म्हणतो, "हॅलो, ओ एक्सक्यूज मी, तुम्ही काय बोलताय?" त्यावर ही दिव्या म्हणते, "अहो, मी खरं तेच सांगते सर. माझ्या आईला ना रॉबिनपासून पण खूप प्रॉब्लेम आहे बघा. मला सांगा, म्हणजे जनावरांना भावना नसतात का हो सर? माझी आई म्हणते कशी, 'बाई दिव्या, त्या कुत्र्यावर किती पैसे खर्च करते, सेव्हिंग कर.' बाई काय करू आता मी?" मग पार्थ म्हणतो, "अच्छा, रॉबिन म्हणजे तुमचा डॉग आहे तर." अर्धवट बोलली ना ती मगाशी. मग ती मुलगी म्हणते, "दिव्या, सर तुम्हाला काय वाटलं?" पार्थ म्हणतो, "नाही, नाही, तसं काही नाही, पण आपण कामाबद्दल बोलूयात का?" "आपण." त्यावर दिव्या म्हणते, "मी दिव्या देशपांडे. तुम्ही मला दिव्या म्हणू शकता." पार्थ म्हणतो, "ठीक आहे, पण कामाबद्दल बोलूयात का?" पार्थ तिला म्हणतो, "नाही, ॲक्चुअली काव्या." असं बोलता बोलता तो थांबतो. आता लगेच ती दिव्या हसून म्हणते, "अरे वाह सर, काय छान नाव सजेस्ट केलं ना तुम्ही. दिव्या काव्या, काव्या दिव्या. किती सेम वाटतं ना?" पार्थला ते विचित्र वाटतं आता तिचं हसणं वगैरे. मग दिव्याला कळतं, ते पार्थला कळतंय. मग दिव्या लगेच म्हणते, "सॉरी हां सर, आपण कामाबद्दल बोलूयात." पार्थ म्हणतो, "ठीक आहे." मग मी सीनियर आर्किटेक्चर डिझायनरसाठी इंटरव्ह्यू घेतोय. मग लगेच ती मुलगी म्हणते, "माझा सीव्ही देऊ का सर?" पार्थ म्हणतो, "राहू द्या, तो आलाय माझ्याकडे. पण मला सांगा, तुम्हीच या पोस्टसाठी योग्य कॅन्डिडेट का आहात?" त्यावर दिव्या म्हणते, "या पोस्टसाठी मीच 100% योग्य कॅन्डिडेट आहे. सर, ती मागे होती ना मुलगी तुमच्याकडे, रम्या शितोळे, तिच्या डिझाईन्स ना मी फॉलो केल्या. पण सॉरी सर, ऑनेस्टली सांगते, मला तिच्या डिझाईन खूप क्लासी आणि फेक वाटल्या बरं का." पार्थ म्हणतो, "काय वाईट वाटलं तुम्हाला त्यांच्या डिझाईनमध्ये? क्लासी असणं वाईट आहे का?" त्यावर दिव्या म्हणते, "सर, तिच्या डिझाईन ना क्लासी होत्या, पण त्याला पर्सनल टच नव्हता ना. म्हणजे त्या अर्बन क्लासिक वाटत होत्या. दिसणाऱ्या अशा महागड्या आणि ऑटो रिच अशा रूटशी वेगळ्या. म्हणजे यात काय व्हायचं सर, तुमचे कस्टमर तुमच्याशी कनेक्ट होण्याआधी डिस्कनेक्ट व्हायचे. आपल्या डिझाईन्समध्ये आपला पर्सनल टच असावा ना, असं माझं मत आहे बघा. बघा ना, आपण मुंबईसारख्या शहरात राहतो, पण कुठे छान अंगण दिसलं मातीचं, चूल दिसली, तर आपण थांबतो ना तिथे. कारण या गोष्टी आपल्याला ह्युमनली वाटतात ना. सो आपल्या डिझाईन्स या ह्युमनली असल्या पाहिजे. म्हणजे खूप अशा क्लासी वगैरे नको ना. म्हणजे मी जास्त बोलते का सर?" पार्थ म्हणतो, "हो, म्हणजे आजकाल या कॉर्पोरेट जगात होला हो म्हणणारी माणसं बरीच आहे, पण मला खरं बोलणारी माणसं हवेत. तुम्ही तशा आहात. मिस दिव्या, मी तुम्हाला सिलेक्ट करतोय. या कंपनीत तुमचं स्वागत आहे." दिव्या म्हणते, "ओ रिअली सर, थँक कॉंग्रॅच्युलेशन सर." ही त्यालाच कॉंग्रॅच्युलेशन करते बरं का. आता ती असं म्हणून निघून जाते बरं का आणि म्हणते, "सॉरी सर, येते उद्यापासनं." पार्थ विचार करतो, "बापरे, रम्याची रिप्लेसमेंट दिव्या. मला सगळे नमुनेच भेटतात." आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रेक्षकांनो, डिटेलमध्ये देते बरं का रिव्ह्यू. लाईक करायला विसरू नका. छान असलं ना की बघायलाही छान वाटतं आणि तुम्हाला ऐकायलाही छान वाटतं, नाही का मंडळी? आता नंदिनी आणि काव्या रात्रीच्या वेळेला एकमेकांशी गप्पा मारतात बरं का. तेव्हा काव्या जरा फिरकी घेते बरं का नंदिनीची. आधी आशाला पाणी मागते, तेव्हा नंदिनीच तिच्यासाठी घेऊन येते आणि म्हणते, "घे ना गं काव्या, पाणी घे, वाळ्याचं पाणी आहे." काव्या म्हणते, "वाळा चालतो ना ताई?" नंदिनी म्हणते, "अगं हो, चालतो." "अगं काव्या, आपल्याला जे जे सोसतं तब्येतीला, आपल्याला खावंसं वाटतं ते खावं ना. हां, तेलकट, तिखट, आंबट नको खायला." पण काव्या म्हणते, "ए ताई, मी काय म्हणते, काही केसेसमध्ये असं होत असेल ना, की नेमकं तेलकट, तिखट, आंबट खायची इच्छा होत असेल."
अगं काल ना रात्री मला स्वप्न पडलं गं. मला रात्री स्वप्नात पापलेट खावंसं वाटलं आणि मी ते खाल्लं सुद्धा. नंदिनीच्या लक्षात येतं बरं का. पण तरी ती बोलून दाखवत नाही आणि काव्याही बोलून दाखवत नाही. पण पार्थ येतो ना तेव्हा काव्या बोलते बघा. काव्या म्हणते, "अगं ताई मस्त मी असा ताव मारला होता पापलेटवर." नंदिनीला कानकोंड होतं बरं का. नंदिनी म्हणते, "असं झालं का काव्या?" आता तिच्या लक्षात येतं की आपण तर रात्री खाल्लंय. नंदिनी हसते मनाशी. मग काव्या म्हणते, "काय झालं गं ताई तुला हसायला?" नंदिनी म्हणते, "नाही मला सांग काव्या, तुला आणखीन कसले-कसले क्रेव्हिंग होतात?" काव्या म्हणते, "ताई मला आमरस खावासा वाटतो, शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी, भेळपुरी असलं काहीतरी खावं वाटतं गं." प्रेक्षकांनो, तुम्हाला पण असंच तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये काही क्रेव्हिंग्स होत होत्या का? मला सांगा हं कमेंटमध्ये. नक्की मला ऐकायला म्हणजे छान वाटेल, वाचून मस्त वाटेल हं. नंदिनी म्हणते, "हो, मला पण शेवपुरी खावीशी वाटते." नंदिनीला तर सगळंच खावंसं वाटतंय. तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो, "अरे बापरे! शेवपुरी, पाणीपुरी कोणाला खायची आहे?" या दोघी सोबतच म्हणतात, "आम्हाला." पार्थ म्हणतो, "वाह रे वाह! एखादी गोष्ट खाऊ नको म्हटलं की तीच गोष्ट खायची असते ना तुम्हाला? तुम्हाला खायची आहे का काव्या पाणीपुरी? ठीक आहे, मी तुम्हा दोघींसाठी बनवतो माझ्या हाताने. जीवाला घेईल की मदतीला?" मग लगेच काव्या म्हणतो, "खरंच? पण पार्थ मला नाही वाटत जीवा तुमची मदत करेल." त्यावर पार्थ म्हणतो, "का का? असं का?" मग काव्या म्हणते, "हल्ली जन्मजय देशमुख आहेत ना, पापलेट बनवण्यात बिझी असतात." मग नंदिनीची चोरी पकडली गेली. पार्थ म्हणतो, "अरे, असं आहे वाटतं." नंदिनी म्हणते, "काव्या, तुला बरं कळलं गं? कधी कळलं तुला?" मग काव्या सांगते, "अगं, मी पहाटे-पहाटे उठली होती ना, तेव्हा किचनमधनं खुडबुड-खुडबुड आवाज आले मला." पार्थ म्हणतो, "अच्छा?" काव्या म्हणते, "सुगंध दरवळत होता पापलेटचा किचनमधून." "ताई, मी बघितलं बरं का. तू मस्त बसली होती हॉलमध्ये आणि वरपत होतीस पापलेट. आमच्या ताईसाहेब मस्त मजा केली सकाळी-सकाळी यांनी." मग लगेच नंदिनी म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. तुम्हाला कळलं पण सांगू नका बरं का आता आईंना हे सगळं." पार्थ म्हणतो, "हरकत नाही नंदिनी, आम्ही नाही सांगणार, पण जी गोष्ट सांगायची ती सांगू द्या ना. अरे रम्याची रिप्लेसमेंट मिळाली आहे." नंदिनी म्हणते, "अरे वाह! काय नाव काय आहे तिचं?" पार्थ म्हणतो, "दिव्या देशपांडे नाव आहे त्या मुलीचं." नंदिनी म्हणते, "छान नाव आहे, मस्त आहे." मग लगेच पार्थ तिचं कौतुक करायला लागतो बरं का. आता काव्या कशी जेलस होते बघा. पार्थ म्हणतो, "मुलगी पण छान आहे, मस्त चुणचुणीत आहे." काव्या म्हणते, "अच्छा?" पार्थ म्हणतो, "तसं तिच्याबद्दल काही जास्ती माहिती नाहीये मला." काव्या विचारते, "वय काय तिचं?" पार्थ म्हणतो, 28 संपूर्ण 29वं लागलंय एप्रिलमध्ये. काव्या म्हणते, "दिसायला कशी आहे?" पार्थ म्हणतो, "तसं ठीक-ठाक आहे, पण ॲक्चुअली छान दिसते हं ती. म्हणजे म्हणजे ॲक्चुअली खरंच खूप छान आहे ती." नंदिनी आता पार्थकडे बघत असते. पार्थचं काही खरं नाही आता. पार्थ पुढे म्हणतो, "चांगली उंच आहे पोरगी, दिसायला फ्रेश आहे, हसरा चेहरा आहे बघा तिचा." काव्या आता अशी चिडते ना, वसू आत्या पण ऐकत असतात बरं का यांचं बोलणं बाहेरून. मग लगेच पार्थ म्हणतो, "तिचा सेन्स छान आहे हं. आधीच्या जॉबवरनं." आता तो पुढे काही बोलणार, तेवढ्यात काव्या म्हणते, "माहिती नाही म्हणता-म्हणता बरीच माहिती घेतली तुम्ही देशमुख." नंदिनी लागते हसायला आणि म्हणते, "बापरे पार्थ, आता तुमचं काही खरं नाहीये बरं का." वसू आत्या पण तिकडे हसायला लागतात. पार्थ म्हणतो, "ओ काव्या, तुम्ही जेलस-बिलेस झालात का? अहो रम्याची रिप्लेसमेंट आहे फक्त, कामासाठी हो." काव्या म्हणते, "माहिती हो मला, सगळं माहिती आहे. मी कशाला जेलस-बिलेस होऊ." काव्या त्याला म्हणते पार्थला, "पण मी काय म्हणते, घरीच घेऊन या की तिला." पार्थ म्हणतो, "का?" काव्या म्हणते, "गप्पा हाणू ना मग तिच्याबरोबर." स्माइली रम्याची रिप्लेसमेंट बघू की कशी आहे. आणि आजचा हा भाग इथेच संपून जातो. आणि मंडळी पुढचा प्रोमो आहे का? पुढच्या प्रोमोत आपण बघतोय मानिनी एक तर आधीच घाबरलेली आहे. त्यातनं वसू आता तिला आणखीन घाबरवतात आणि म्हणतात, "अगं बाई मानिनी, मला काय वाटतं तू गुरुजींशी बोल बाई. गुरुजी काय म्हणाले होते बोलता-बोलता, म्हणजे तुला कळलं ना? ते म्हणाले की." मानिनी म्हणते, "म्हणजे? काय म्हणाले गुरुजी?" वसू आत्या म्हणतात, "अगं गुरुजी मला आणि रम्याला असं म्हणाले होते की त्यांना काव्याच्या हातात बाळ दिसतंय. पण तिच्या हातामध्ये तिचंच बाळ दिसतंय का कोणाचं? असं का म्हणाले असतील गं गुरुजी मानिनी?" आता मात्र मानिनी खूप घाबरते आणि त्यांनी लगेच ना पुढच्या प्रोमोत असं घेतलंय, की काव्या झोपेतनं खाली पडते का काय कोणास ठाऊक. म्हणजे पडलेली नाही दाखवली त्यांनी, पण तसं त्यांनी भासवलंय. बघूयात उद्याच्या भागात काय घडतंय ते. चला तर मंडळी, आवडला ना आजचा हा एपिसोड रिव्ह्यू, मग लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात बाईचा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यूही एन्जॉय करा आपल्या या चॅनल. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या हं प्रेक्षकांनो स्वतःची. चला तर मग टेक केअर. धन्यवाद.